वामनदादा कर्डक हे त्यांच्या गीताच्या माध्यमातून एका पुढाऱ्याला कसं सुनावतात हे त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून ऐका मित्रांनो. किती जबरदस्त लिखाण आहे वामनदादा कर्डकचं. खरंच किती थोर विचार आहेत त्यांचे. आणि गाणं ऐका तुम्ही, कसलं जबरदस्त गाणं आहे. तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय. समाजाच काय रे गड्या, समाजाच काय. तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी, राहायला माडी आणू बसायला गाडी. तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी, राहायला माडी आणि बसायला गाडी. सांग तुझा धंदा असा आहे तरी काय, सांग तुझा धंदा असा आहे तरी काय. समाजाच काय रे गड्या, समाजाच काय, समाजाच काय रे गड्या, समाजाच काय. काम नाही घाम नाही सकाळी उठूनी, सुख तुला सांग रे गड्या येत रे कुठूनी. काम नाही घाम नाही सकाळी उठूनी, सुख तुला सांग रे गड्या येत रे कुठूनी. सांग असा छंद तुझा आहे तरी काय, सांग तुझा छंद असा आहे तरी काय. समाजाच काय रे गड्या, समाजाच काय. तुझ्यासाठी तुझ्याकडं सार काही आहे र, तुझ्याकडं तुझ्यासाठी सार काही आहे र. माझ्यासाठी तुझ्याकडं आहे तरी काय र. पुसते रोज वामनाला वामनाची माय, पुसते रोज वामनाला वामनाची माय. समाजाच काय रे गड्या, समाजाच काय. जय भीम मित्रांनो. लय भारी वाटते बरं. गाण्याच्या गीताच्या माध्यमातून एखाद्या पुढाऱ्याला, एखाद्या नेत्याला वामनदादा कर्डक यांनी कसं टोचक शब्दामधून समाजाच्या हितासाठी